नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर ना, घरामध्ये एखादी नवीन वस्तू जर आली ना, तर त्याचा आनंद ना लहान लेकरांना खूप असतो. त्या वस्तूची काही किंमत पडलेली नसतं, पण त्या वस्तूबरोबर आलेलं ना हे कागद फायबरचं, त्याच्याबरोबरच नवरत तासभर खेळत होता आणि थोडंच होतं पसारा, आणि त्यांनी एवढा मोठा पसारा करून घेतलेला आहे. आणि खूप दिवसाची इच्छा होती की फ्रीज घ्यायचा. माझ्या लग्नातला फ्रीज होता, तो जळाला होता म्हणजे. आणि फ्रीज आणला ना, त्यावेळेस ना मी बाहेर गेलेले होते ना, तर आल्या आल्या मला म्हणतो, बघ दादानी किती मोठा फ्रीज आणलाय, लवकर ये. लय उंच, हात उंच करून दाखवत होता. हे बघ आहे का काय आतून नाही, ते बाकी काही नाही. बघी लावून चला. आणि घरामध्ये एखादी जर वस्तू आली ना, तर त्याची पूजा केली जात असते. तर मी ना त्याला हळदी कुंकू लावून घेत होते. पसारा थोडाच असं, पण यांनी जास्त वाढवून ठेवलाय. तर तुकडं करून उचला आता. लईच मोठा आहे. खूप दिवस झालं होतं फ्रीज घ्यायचा. आज फायनली आलाच फ्रीज. मग घरातलं ना पूर्ण पसारा आवरून घेतला ना. आता ना मी दारासमोर जी वांगी भेंडी मिरच्या वगैरे लावलेल्या आहे ना, तिथं थोडंसं धन लावा. उन्हाळ्यामुळे ना धन अजिबात उगत नाही आहे. उन्हामुळे उगलं तरी त्याचं डफळत नाही, शेंडाचं येतं असं. त्याच्यामुळे म्हणलं आता चला थोडीशी लावून बघा. पाऊस पडल्यावरती सगळं धन उगतील, पण आता काय उन्हाळ्यामुळे उगत नाही. आणि कोथिंबीरसुद्धा उन्हाळ्यात महाग आहे आणि भेटतसुद्धा नाही कधी कधी. त्याच्यामुळे मग चला, आणि उगायलासुद्धा 8 दिवस लागतात. उन्हामुळे ती जास्त दिवस लागतात तो, त्याच्यामुळे लावून घेते, जागा होती. आणि मग बाजूलाच काही मिरच्या वांगी भेंडीची झाडं आणलेली होती. तर इथं बघा ढोबळी मिरचीची 10-12 झाडं होती. त्यातल्या काही गेली होती उन्हामुळे, पाणी साचलं होतं त्याच्यामुळं. मग आता काहींना ना मस्त अशी ढोबळी मिरच्या लागलेल्या आहे ना, छान अशा. आणि घरचा भाजीपाला असेल ना, तर त्याच पोटभर खाल्ला जात असतो. विकत आणलेलं कधी पुरत नाही, आणि घरचं थोडं असलं तरी ते पुसत नाही. कुठं आता इकडे चिखले, पण काय करणार, त्याच्या पिऊ दिदी असं नाही त्याच्यासोबत खेळायला. मग ते असं माणसाने पाठीमागे येतो. चप्पल पायात घातली ना, मग कुठं चालली तू, मी येऊ. हे बघ एक काय करतो चिखला तिकडं. हे तोड, डोबळी तोड मिरची. डोबळे तोडावं म्हणलं, 2-4 हाय मोठ्यांल्या, छोटीचे एवढ्या लागल्यात. छोट्यांल्या नाकात का बोट घाली तो. काय डोबळी मिरच्या तोड म्हणलं तर नाही तोडले तू. मी नाही देणार चीज तुला. नाही चिंच लगेच, चिंचा दिसल्या का लगेच देत नाही. चिंचा आंबट नाही खायचं. नाही नाही नको नव्हतं. आता घ्या अलीकडचं, पण त्या पायापाशी घे. घेतलंच बाबांनी एक रडून का ना. दिसत का इथं हा हि मोठं. हा बस का आता, जा आता घरी. तर वांग्याला सुद्धा केवढी मोठ्याली त्या दिवशी तोडली, ते पुन्हा एवढ्याली वांगी झाली आता का मोठ्याली. आणि आता वांगी खायचा कंटाळा आला. जेव्हा नसेल ना त्यावेळेस असं खाऊशी वाटत, आणि असं त्यावेळेस ना असं कंटाळा येतो खायचा. एवढं असं ढीग गवताचा लावलाय. किती गवत काढा, थोडं गवत राहिली काढायचं सगळ्यांना. तुला चिक्कू खायचे का, देऊ का. झाडाला चिक्कूच नाही आता. नाही बघा चिक्कू काढणारा मोठा पुढारी. लय मोठाच काय चिक्कू काढायला. चल चल तुला चिक्कू देते.
दर ती काठी दे ना फेकून, ती काठी दे ना टाकून, काठी काठी. आहुंची चालली इकडं कुटी, इकडं गायांचं मला लक्षण कर. मस्तपैकी 2 भाकरी करून घेतल्या, किचन वाटा क्लीन केला आणि मग ना छान असं मटणाचं कालवण बनवलंय. हे बघा, जेवायला वेळ आहे तर म्हणलं कोडाय केलेल्या आहे त्या भरून ठेवा, उद्या ना कांद्याच्या गोण्या भरायच्या त्याच्यामुळं घमेली लागतील. मी तिला पसारा आवरून घ्यावा.